Hello, good morning all of you. I am Vaishnavi. Welcome all of you on my channel Study Easy. तर आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे की वाय द ग्रॉगर जॉन मेंडल इज कॉल्ड एज द फादर ऑफ द जेनेटिक्स. आपण 10th 12th मध्ये जेनेटिक्स हा लेसन शिकलेलंच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी डाऊट राहतो की ग्रॉगर जॉन मेंडल यांनी असं कोणते कॉन्ट्रीब्युशन दिलं जेनेटिक्स या चॅप्टर लेसनमध्ये की त्यांना फादर ही टायटल दिलं, किंवा त्यांनी जे एक्सपेरिमेंट्स केले होते त्यांना माहिती होतं का की आपण जे एक्सपेरिमेंट्स करत आहे ते जेनेटिक्सच्या रिलेटेड आहे. तर हे जे सर्व डाऊट्स आहे हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. सो लेट स्टार्ट. सो राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द ह्युमन सिव्हिलायझेशन ह्युमन नो दॅट लाईक बेजेट्स लाईक, म्हणजे मानव प्रजातीच्या उत्पन्न सिव्हिलायझेशन जसं स्टार्ट झालं तेव्हापासून त्याला माहिती आहे की लाईक बेजेट्स लाईक म्हणजे काय, तर एलिफंट गिव्ह बर्थ टू द बेबी एलिफंट, म्हणजे एलिफंट हा एका बेबी एलिफंटला जन्म देतो किंवा एखाद्या ह्युमन प्रजातीला जन्म देतो. तर हे असं का होतं, फक्त ह्युमनलाच का बरं जन्म देतात, हा एक मोठा डाऊट ह्युमन सिव्हिलायझेशनच्या समोर होता. सेकंड डाऊट होता की ठीक आहे एका ह्युमनलाच जन्म देते किंवा डॉग एका पपीजला जन्म देते, बट वाय ऑल द पपीज आर नॉट सिमिलर लुकिंग इन द फिनोटिपिकली. हा सेकंड डाऊट होता. तर हे दोन्ही डाऊट त्यांच्यासमोर होते आणि याचे आन्सर त्यांना माहिती नव्हते. तर या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर इनडायरेक्टली आपल्याला भेटले कशाच्या थ्रू, तर ग्रॉगर जॉन मेंडल यांच्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू. त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये असं क्लिअर केलं नव्हतं की मी जेनेटिक्सवर एक्सपेरिमेंट करत आहे किंवा माझं जे एक्सपेरिमेंट आहे ते जेनेटिक्सच्या रिलेटेड आहे. त्यांनी जस्ट एन एक्सपेरिमेंट केले होते आणि त्यांचे जे कन्क्ल्युजन होते, नॉट अ लॉज, जे आपण आता लॉज शिकतो ते लॉज त्यांनी दिलेले नाही आहेत किंवा त्यांनी डिस्कवर केलेले नाही आहेत. ते फक्त त्यांचं एक्सपेरिमेंटचं कन्क्ल्युजन आहे. मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस याचे जे कन्क्ल्युजन आहेत त्या कन्क्ल्युजनच्या थ्रू आपल्याला या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर भेटते. तर सो दे आर कॉल्ड एज द फादर ऑफ द जेनेटिक्स. ठीक आहे, तर आपण फर्स्ट त्याच्यामध्ये टर्म्स बघणार आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय, इनहेरिटन्समध्ये म्हणजे इट इज अ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. म्हणजे सपोज लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ अ कर्ली हेअर. सपोज फादरची स्ट्रेट हेअर आहे आणि मदरची कर्ली हेअर आहे, तर त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये म्हणजे त्यांना एखादा सपोज बॉय असेल किंवा गर्ल्स असेल, तर बॉईजचे जे हेअर आहे ते कर्ली आहे आणि गर्ल्सचे स्ट्रेट आहे. तर हे जे बॉईजचे कर्ली हेअर आहे तर ते कोणाकडनं आले, तर ते मदरकडनं आले. तर कर्ली हेअर हे जे कॅरेक्टर आहे ते मदरकडनं ऑफस्प्रिंगकडे म्हणजे त्याच्या बॉईजकडे ट्रान्सफर झालं. तर याला काय म्हणणार आपण, इनहेरिटन्स. आणि त्याच्यामध्येच एक दुसरी टर्म येते हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय, इट इज अ रिझेम्बलन्स ऑफ द कॅरेक्टर इन दी ब्लड रिलेशन इन दी पर्सन ऑफ द ब्लड रिलेशन. याला काय म्हणतात, हेरिडिटी. तर ह्या दोन टर्म आपल्याला क्लिअर झाल्या, पण थर्ड टर्मकडे बोलूया, ती म्हणजे व्हेरिएशन. आता सध्याच मी जसं सांगितलं की ह्युमन गिव्ह बर्थ टू द ह्युमन किंवा डॉग बेजेट्स पपी, बट ते जे सर्व पपीज आहेत ते पण सिमिलर नाही आहे, ते डिफरंटली फिनोटिपिकली अपियर होतात. किंवा ह्युमन्स पण एका सेम पॅरेंट्सकडनं झालेले जे ऑफस्प्रिंग आहेत ते सुद्धा सिमिलर नसतात. जसं की सेम पॅरेंट्सचे जे दोन ऑफस्प्रिंग आहेत, सपोज बॉईज आणि गर्ल, त्यांच्यामध्ये पण सिमिलर कॅरेक्टर नसतात, ते सुद्धा फिनोटिपिकली डिफरंट अपियर होतात. तर त्याला काय म्हणणार आपण, व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे त्याची डेफिनेशन ते द्यायचं तर असं होऊ शकते, व्हेरिएशन इट इज अ डिफरंट इन द कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, इट इज कॉल्ड एज व्हेरिएशन. ओके. आणि थर्ड जी आपण म्हणत होतो की मेंडललाच फादर ऑफ जेनेटिक्स का म्हणतात, तर त्याचं मी आन्सर सांगितलं की हे जे दोन क्वेश्चन ह्युमन सिव्हिलायझेशनच्या समोर होते, त्या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मेंडलच्या एक्सपेरिमेंटचे जे कन्क्ल्युजन होते त्याच्या थ्रू मिळते. मेंडल यांना सुद्धा माहिती नव्हते की त्यांचे जे एक्सपेरिमेंटचे जे कन्क्ल्युजन आहे ते जेनेटिक्सच्या रिलेटेड आहे. तर हे कसं माहिती पडलं, तर ते 3 सायंटिस्ट होते. त्यांनी जेव्हा रिडिस्कवर केलं किंवा जेव्हा रिरीडिंग केली मेंडलच्या एक्सपेरिमेंटची, तेव्हा त्यांना समजलं की आपण जे आतापर्यंत एक्सपेरिमेंट केलेले आहेत, जे या तिन्ही पण सायंटिस्ट जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे त्यांनी स्टडी केलेले, त्याचं कन्क्ल्युजन आणि मेंडल यांनी केलेल्या एक्सपेरिमेंटचे जे 16 वर्षाच्या आधी त्यांनी लिहून ठेवलं होतं मॅगझिन्समध्ये, दोघांचे पण कन्क्ल्युजन सेम आहे. सो त्यांनी ते जे कन्क्ल्युजन आहे ते एक सायंटिफिक मॅगझिन फ्लोरा नावाची, त्याच्यामध्ये
ते कन्क्लुजन ॲज अ लॉ म्हणून त्यांनी पब्लिश केले आणि सो तेव्हापासून त्यांना फादर ऑफ द जेनेटिक्स ही टायटल भेटलं. सो थँक यू अँड सी द नेक्स्ट व्हिडिओ.